दिवाळी म्हटलं की घराघरात दिवे लागतात आणि सायंकाळ झाली की आपण सगळे मिळून लक्ष्मीपूजन करतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे लक्ष्मीपूजन फक्त संध्याकाळच्या वेळेतच का केलं जातं? यामागे हजारो वर्षांपूर्वीचा एक सुंदर इतिहास आहे जो थेट समुद्रमंथनाशी जोडला गेलाय. काय ते सांगते. त्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा. पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातून अनेक रत्न, अनेक देवता बाहेर आल्या. याच वेळी साक्षात देवी लक्ष्मीचाही जन्म झाला आणि हा जन्म नेमका संध्याकाळच्या वेळी झाला होता, म्हणजेच प्रदोष काळात असं मानलं जातं. म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचं स्वागत करण्यासाठी संध्याकाळची वेळ, जेव्हा अमावस्येच्या रात्रीचा आरंभ होतो, ती वेळ सगळ्यात शुभ मानली जाते. शिवाय असंही मानलं जातं की देवी लक्ष्मी रात्रीच्या वेळी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ती नेहमी स्वच्छ, सुंदर आणि प्रकाशानं भरलेल्या घरात निवास करते. त्यामुळेच आपण दिवाळीच्या दिवसात घर स्वच्छ करतो, आकर्षक रांगोळ्या काढतो आणि दारासमोर दिव्यांची रोषणाई सुद्धा करतो. या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्यात आधी केरसुणीची म्हणजेच घरातल्या झाडूची पूजा केली जाते. कारण केरसुणी कचऱ्याबरोबरच घरातून दारिद्र्य आणि अशुभ शक्ती सुद्धा बाहेर काढते. तिला देवी स्वरूप मानलं जातं. त्यानंतर अक्षतांनी बनवलेलं अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यावरती देवी लक्ष्मीची स्थापना केली जाते. लक्ष्मीला लाह्या, बत्तासे, गूळ, धणे आणि वेलची साखर घातलेल्या खव्याचा नैवेद्य दाखवला जातो. घरात असलेल्या चलनी नोटा, नाणी आणि सोन्याचे दागिने यांचीही या दिवशी पूजा केली जाते. कारण हे सगळं समृद्धीचं प्रतीक आहे असं मानलं जातं. संध्याकाळच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात केलं जाणारं हे पूजन आपल्या जीवनात ऐश्वर्य, संपत्ती आणि आनंदाचा प्रकाश घेऊन येतं. म्हणूनच लक्ष्मीपूजन नेहमी संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. तुम्ही करता का अशा पद्धतीनं लक्ष्मीपूजन, की आणखी काही वेगळ्या परंपरा आहेत? असतील तर लगावबत्तीसोबत नक्की शेअर करा. शुभ दीपावली.